T20 विश्वचषक स्पर्धेत आज दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार. टीम इंडिया बदल होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार. शिवसेनेकडून केवळ एकच उमेदवारी अर्ज. ज्योती वाघमारेंना संधी. भाजपकडून राज्यसभेच्या 4ही उमेदवारांचे अर्ज दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भरले अर्ज. आठवलेंकडून कविता सादर करत फडणवीसांचे आभार. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा अर्ज. सुप्रिया सुळे, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. पार्थ पवारांनीही भरला उमेदवारी अर्ज. नितीश कुमारांच्या राज्यसभेसाठी अर्ज दाखल. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार, तर नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमार उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा. राज्याचा 2025-26 आर्थिक पाहणी अहवाल सादर. राज्याच्या अर्थव्यवस्थेची 7.9% वेगाने घोडदौड. महाराष्ट्र देशातील मजबूत गतिमान अर्थव्यवस्था. उद्या फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प. अजितदादा विमान अपघात प्रकरणी VSR कंपनीची CID चौकशी सुरू. अपघाताबाबत बाजू मांडण्यासाठी VSRला पत्र. मालक रोहित सिंगची ही चौकशीची शक्यता. विलिनीकरण वगैरे दंतकथा आता संपल्या. राष्ट्रवादी विलिनीकरणावर संजय राऊतांचं विधान. दासबोध संत परंपरेतील एकमेव स्वतंत्र ग्रंथ. ज्ञानेश्वरी आणि गाथा केवळ संकलन. गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्यानं नवा वाद. वादानंतर गोविंदगिरींनी मागितली माफी. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून पूर्वी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान. एप्रिलमध्ये कर्जमाफीबाबतचा अहवाल येणार असल्याचे संकेत. रशियाकडून तिसऱ्या महायुद्धाचा इशारा. इराणवरील हल्ल्यावरून अमेरिका इस्रायलचा निषेध. खामेनींचा मृत्यू म्हणजे क्रूर हत्या, पुतीन यांचं विधान. आणि सोन्या चांदीच्या दरात घसरण. चांदीचे दर 3000 रुपयांनी घसरले, तर सोनं 700 रुपयांच्या घसरणीसह 1,66,000 वर.